कोपरगाव शहरातील बाळासाहेब आढाव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर. मित्रमंडळी यांचा महामृत्युंजय मंत्र जप करत केली प्रार्थना. कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब आढाव यांना 24 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आलेला होता. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सुभद्रानगर येथील नागरिक, मित्रमंडळी व शुभचिंतकांनी सर्वांनी एकत्र श्री स्वामी समर्थ मंदिर मठ येथे महामृत्युंजय मंत्र जप करत त्यांच्या प्रकृती स्थिरतेसाठी प्रार्थना केली. याबद्दलची सविस्तर माहिती त्यांचे जवळीक मित्र सचिन गवारे यांनी दिली. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव वंदनाम मृत्युर्मुक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव वंदनाम मृत्युर्मुक्षीयमामृतात्. भवानी शंकर शिव शंकर शिव शंकर शंभो हे गिरिशंकर शिव शंकर शंभो नमामि शंकर शिव शंकर शंभो हे समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. आमचे मित्र व स्वामी समर्थचे निस्तीम भक्त व सेवेकरी बाळासाहेबजी आढाव यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामधून त्यांना लवकर सावरण्यासाठी स्वामी मदत करतील. त्यांना प्रथमोपचार त्यांचे झालेले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु यापुढे ते लवकरात लवकर आपल्यामध्ये येऊन व सेवा देण्यास सुरुवात करतील अशा पद्धतीची स्वामींना साकडं घालण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर उत्तम व्हावं ही स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि त्यानंतर पुढील या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुभद्रानगर या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये महामृत्युंजय मंत्राचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वांनी या ठिकाणी यावे व बाळासाहेबांची तब्येत चांगली व्हावी याकरिता स्वामींना साकडं घालावं ही विनंती करतो. धन्यवाद.